आम्ही इथे एक स्टॉप घेतला ऑन द वे जाताना, गोव्याला जाताना. आणि ह्याचं ठिकाणाचं नाव आहे, हे सगळे खादाड आहेत बघा. हे बघा, आता लिटरली खाऊन झालंय आणि आता गमसाठी भांडत बसलेत सगळे. दिस इज माय फॅमिली गाईज, खाण्यासाठी भांडणार आहे. आणि वेलकम टू चहा अँड चर्चा. मी स्नेहा. आता सकाळचे वाजले आहेत 11 आणि आज आमचा प्लॅन आहे गोव्याला जायचा. गोव्याला आमचं मंदिर आहे आणि आम्ही नेहमी जेव्हा US मधून येतो तेव्हा ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी गोव्याला देवळाला जायचा ट्राय करतो. सो आज आम्ही तिथे चाललेलो आहोत. इथून गोवा जवळजवळ 3 ते 4 तासावरती आहे. सो बरेच रोड आहेत गोव्याला जायचे, तर आम्ही छोटा रोड घेणार आहे आणि जो इझी आहे तो. ठिकाण लागतं ज्याचं नाव आहे नांगरतास. तिथे नांगरतास धबधबा सुद्धा आहे. आम्ही तिथे खाली जाणार नाही आहोत कारण तिथे माकडे आता भरपूर असतात आणि ते काइंड ऑफ ॲग्रेसिव्ह आहेत. पण तिथं बाजूलाच एक देऊळ आहे जिथे आम्ही नारळ ठेवतो. सो ही प्रथा आहे, गोव्याला जाताना त्या रोडवरून जाताना त्या देवळामध्ये नेहमी एक नारळ ठेवला जातो. सो तेच आम्ही आता करत आहोत. गोव्याला जाताना आम्ही एक छोटासा स्टॉप घेतला आहे. आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो नव्हतो, सो आम्हाला वाटलं की ते ब्रेकफास्ट करावा. या ठिकाणाचं नाव आहे आंबोली. प्रसन्न, भाजी कशी आहे? मला कांदा भाजी आवडली जास्त. हो ना. आणि काय काय ऑर्डर केलंय? मला चहा पाहिजे. कधी सांगता येत नाही. बायकोला सांगितलं चहा आणायला. बायको रील करण्यात बिझी आहे. ओके कौशल, आणि काय काय असते इथं आणि काय काय आवडते तुला इथलं? निसर्गाच्या सानिध्यामध्ये Oh my God. श्रावणातल्या पावसांच्या सरी आणि ही गोडगोड भाजी किती छान. गोव्याला जाताना. आणि ह्याचं ठिकाणाचं नाव आहे, हे सगळे खादाड आहेत बघा. हे बघा, आता लिटरली खाऊन झालंय आणि आता गमसाठी भांडत बसलेत सगळे. दिस इज माय फॅमिली गाईज, खाण्यासाठी भांडणार आहे. आणि काहीतरी खात बस. आम्ही जेवलो, भरपूर खाणं खाल्लं, वडापाव, भजी, मॅगी. आता इथून आमच्या घरापासून हे पाऊण तासावरती आहे. इथून गोवा एक आय थिंक 2-2.5 तासावरती आहे. आम्ही दुपारच्या दरम्यान पोहोचू गोव्याला. आणि आय थिंक इथून पूर्ण घाटच आहे, घाटच खाली उतरायचं आहे. तर बघूया. तू एडिटिंग करतेस रे? हो होय, एडिटिंग करते. आणि इथं भरपूर जास्त माकडं आहेत. पण कसं काय, युजली ही माकडं येतात, आम्ही खात असताना काहीतरी खाणं द्या म्हणून येतच असतात ही माकडं, पण आज आलेली नाही आहेत भरपूर. सो मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवते माकडांचा. हे बघताय की केवढी माकडं आहेत इथे. इथे हे माकडाच्या आय थिंक इथे पिल्लू आहे त्याचं. ही माकडं इथं वरती झाडावरती चढत आहेत आणि इथं थोडी माकडं बसलेत. माय गॉड. हां, तर इथं आंबोलीमध्ये आम्ही लहानपणी नेहमी यायचो. फक्त गोव्याला जाण्यासाठी नाही, पण असंच आम्ही भरपूर वेळा यायचो. तर हे आंबोली ना धबधब्यांसाठी फार फेमस आहे. सो पावसाळ्यामध्ये इथं मोठे धबधबे आहेत. धबधबा म्हणत कशाला, मराठी सगळ्यांना माहिती आहे धबधबा काय माहिती आहे का? तर इथं भरपूर मोठे मोठे धबधबे आहेत आणि इट्स अ टुरिस्ट प्लेस. आणि त्यामुळे तुम्ही बघितला ना तिथं जेवायला वगैरे भरपूर ठिकाणं होती. म्हणजे खूप असं स्नॅक्स वगैरे खाण्यासाठी खूप चांगली ठिकाणं आहेत तिथे. आणि इथं असं फोटो काढण्यासाठी एवढी सुंदर ठिकाणं आहेत. हे पूर्ण असं हे इथं
हे ढग आहे, ढग दिसत आहेत छान. आणि आता तरी म्हणजे आकाश थोडंसं क्लिअर आहे, पण असं तुम्ही सकाळी एकदम किंवा संध्याकाळी आला ना पावसाळ्यामध्ये और हिवाळ्यामध्ये, हे पूर्ण हा रस्त्यामध्ये ढग असतात, पूर्ण धुकं असतं. असं मला आठवतं की लहानपणी आम्ही जेव्हा यायचो त्यावेळेला फक्त गाड्यांची लाईट्स दिसायची आम्हाला. इथं माकडं सुद्धा भरपूर आहे. तुम्ही बघितलंस की छोटी छोटी माकडं आहेत. आणि पूर्वी आम्ही काय करायचो, म्हणजे आम्ही आणि बाकीचे लोक काय करायचो की त्या माकडांना आम्ही खायला द्यायचो, असं बनाना चॉकलेट वगैरे, आणि ते छान सोलून खायचे. पण त्यामुळे आता माकडं काय करायला लागलेत की अटॅक करायला लागलेत लोकांना. की माकडं खूप ॲग्रेसिव्ह झाल्यामुळे गव्हर्नमेंट त्यांना खायला देण्यावरती बंदी घातली आहे. आणि त्यामुळे मला असं फरक जाणवते. मी 1 वर्षामागे ज्यावेळी आले होते त्यावेळी जी खाण्याची दुकानं होती ना तिथे अशी भरपूर माकडं बसायची कौलांवरती, आणि मग खाली जिथे आपण बसतो खायला तिथे, आणि ते अटॅक करायला लागायचे लोकांच्या गोष्टी काढून घ्यायला ट्राय करायची. सो पण त्यानंतर बिकॉज त्याच्यावरती आता बंदी घातली त्यांना खाणं देण्यावरती, माकडांना कळले की त्यांना मिळणार नाही आहे खायला. आणि आता मग त्यामुळे खाण्याच्या दुकानाकडे मला माकडंच दिसले नाहीत. ते वर लाईक फार अवे फ्रॉम सगळं खाणं, आणि लोक त्यांच्यापासून एकदम दूर बसले होते. कसं समोसा आम्ही गोव्याला पोचलो आहोत. वेदर खूप छान आहे गोव्याचा, असं गरम होत नाही आहे जास्त. इट्स व्हेरी प्लेझंट. आणि आम्ही आमच्या मंदिराकडे सुद्धा पोचलो आहोत. हे असं छोटंसं एक देऊळ आहे. इथे माझे पूर्वज इथेच राहत होते, म्हणजे देऊळ आहे, घर आहे, आणि ह्याच घरामध्ये राहत होते ते. तर असं खूप असं मोठं असं मंदिर नाही आहे, अगदी असं घरगुती देऊळ आहे हे. तिथे आम्ही पोचलो आहोत. आणि आता आम्ही देवीची ओटी भरणार आहे, आणि देवीची ओटी भरल्यानंतर थोडा वेळ आम्ही थांबू आणि मग निघू. इथून आम्ही जाणार आहोत ग्रामदैवतेला, आणि मग तिथे जाऊन आम्ही तिथे देवीची ओटी भरणार आहोत. आमचं देवी दर्शन आत्ताच झालेलं आहे. आणि माझे पूर्वज इथे 400 ते 500 वर्षामागे राहत होते. आणि अ लिटिल हिस्ट्री बिहाइंड दिस मंदिर इज, जशी प्रत्येकाची कुलदैवता असते तशी आमची कुलदैवता एक आहे महालक्ष्मी. आणि तिचं ॲक्च्युली मंदिर जे होतं ते इथून बरंच दूर होतं, जिथं पोर्चुगीजांचा खूप इन्फ्लुएन्स होता, आणि त्यामुळे इथून तिकडे जाणं त्यावेळेला फार डिफिकल्ट झालं होतं. सो अशी स्टोरी आहे की देवी माझ्या एका पूर्वजांच्या स्वप्नामध्ये आली, आणि तिनं एका झाडाच्या खाली त्यांना खोदायला सांगितलं. आणि ज्यावेळी त्याने त्या झाडाच्या खाली खोदलं तिथं त्यांना देवीची मूर्ती सापडली, आणि मग ती मूर्ती त्याने आणली आणि ती इथं त्यांनी प्रस्थापित केली. सो तेव्हापासून आम्ही इथेच नेहमी येतो. सो इवन आम्ही आता चंदगडला राहतो, विच इज 3 to 3 hours अवे फ्रॉम हिअर. पण त्यामुळे आम्ही एव्हरी इयर इथं देवी असल्यामुळे आम्ही नेहमी इथे येतो. तर आता हे दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे ग्रामदेवतेच्या दर्शनाला, जिचं नाव भगवती आहे, आणि आम्ही तिथे ओटी भरणार आहोत.
भगवतीचं दर्शन झालेलं आहे. आणि भगवतीच्या ही जी भगवती आहे ती ग्रामदैवत आहे. आणि ह्या भगवतीच्या देवळाच्या आजूबाजूलाच बरीच बाकीची देवळं आहेत बाकीच्या देवांची. इथं शंकराचं देऊळ आहे, नारायणाचं देऊळ आहे, मूळपुरुषाचं देऊळ आहे आणि रवळनाथाचं देऊळ आहे. तर माझे पूर्वज ज्यावेळी त्यांनी 300, 350, 400 वर्षामागे ज्यावेळी हे गाव सोडून ते चंदगडला आले, त्यावेळी त्यांनी बघितलं की चंदगडमध्येही काइंड ऑफ इक्विलंट देवळं होती. सो इथं रवळनाथ आहे, चंदगडलाही रवळनाथाचं मंदिर आहे. इथं भगवती आहे, चंदगडला सातेरीचं देऊळ आहे. इथं शंकराचं देऊळ आहे, चंदगडला शंकराचं देऊळ आहे. फक्त एकच देऊळ चंदगडला नव्हतं, ते म्हणजे नारायणाचं देऊळ. तर इथे नारायणाचं देऊळ आहे आणि चंदगडला नव्हतं. सो ज्यावेळी त्यांनी चंदगडला तेव्हा गेले त्यावेळी त्यांनी तिथं नारायणाचं एक मंदिर बांधलं. म्हणजे त्यांना इथंच राहिल्यासारखं वाटेल, इथल्यासारखंच, विच इज अ व्हेरी नाईस स्टोरी मला वाटतं. आता आमचं भगवतीचं दर्शन झालं तर आम्ही थोडंसं लंच करणार आहोत कुठेतरी थांबून आणि मग त्यानंतर आम्ही चंदगडला जाण्यासाठी परत निघणार आहोत. आम्ही लहानपणी इथं यायचो तेव्हा आमचं असं एक रिच्युअल होतं की आम्ही सकाळी खूप लवकर निघायचो, सगळ्या देवळांचं दर्शन करायचो. आणि आमचे पेरेंट्स आम्हाला इथं जवळच बीच आहे, आमच्या गावाच्या बाजूला एक सुंदर बीच आहे. त्यावेळी अशी पांढरी सँड असायची आणि हा बीच काइंड ऑफ सक्ल्युडेड होता, जिथं लोकांना त्यांची काही माहिती नव्हती ह्या बीचबद्दल. सो त्यामुळे कोणीही नसायचं बीचवरती. सो आम्हीच फक्त बीचवर जायचो, आमची फॅमिली. आणि तिथे आम्ही बराच वेळ खेळायचो बीचच्या पाण्यावरती, समुद्राच्या पाण्यामध्ये, आणि खूप मजा करायचो आणि मग घरी जायचो. आज ॲक्च्युली आम्हाला निघायला थोडा वेळ झाला, कारण आमचा हा प्लॅन नव्हता बीचला जायचा. आम्हाला फक्त मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं होतं आणि तशी गडबडच आहे आम्हाला, त्यामुळे फक्त मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे आणि आम्ही आता घराला रवाना होणार आहे. मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. बाय.